रामनगर येथील बेळगाव मार्गावरील असणाऱ्या होंडा दुचाकी शोरूममधून दिवाळी काळामध्ये 2 नवीन ॲक्टिवा दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या। सीसीटीव्ही फुटेजनुसार सदर दुचाकी गणेबेल टोलनाका पार करून बेळगावच्या दिशेने गेल्याचे त्यावेळी निदर्शनास आले होते। शोरूममधून दुचाकी चोरी प्रकरणी रामनगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली होती। दुचाकी चोरी होऊन बरेच दिवस गेल्याने अखेर शोरूम मालक अमित देसाई तसेच त्यांचे नातलग सागर देसाई यांनी बेळगाव येथे शोध मोहीम जारी केली असता यामधील एक दुचाकी बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये आढळून आलेली दुचाकी येथील पार्किंगमधून घेऊन जात असता चोरट्याला पकडून विचारले असता प्रथम चोरट्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली, पण अधिक चौकशी केली असता दुचाकी चोरटाच केएलई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला होता। त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली असता यावेळी उपचारासाठी दाखल झालेला संशयित चोरटा गोपाळ कांबळे यांनी चोरीची कबुली दिली। आणखीन एक दुचाकी आपल्या घरी असल्याचेही यावेळी सांगितले। आपल्याबरोबर आणखीन खादरवाडी व गुंजी येथील इस्माने मदत केल्याचे यावेळी सांगण्यात आले। नमस्कार, मी सागर देसाई। ह्या दोन्ही गाड्या ब्रह्मनगरमध्ये भेटल्या। त्या रामनगर आमच्या शोरूममधून चोरी झालेल्या दोन्ही गाड्या ब्रह्मनगरमध्ये भेटल्या। काय तुम्ही कशा शोधल्या? ब्रह्मनगरमध्ये मी तिथं एका हॉटेलकडे ही गाडी बघितली कलर होईल। हे गाड्या ऍक्च्युअली कुणाच्या? तुमच्याच गाड्या काय? या रामनगर म्हणजे शोरूम मधल्या गाड्या माझ्याकडे आमच्या रिलेटिव्हचेच आहेत। तर ह्या बेळगावच्या ज्याही होंडाच्या गाड्या त्यांच्या होंडा हे स्टिकर राहतं बॅक साईडला, ह्या गाडीला नव्हतं। एकदा गाडी लागलेल्याचं मी चेसी नंबर काढून तिथं फोटो पाठवला। गाडी कन्फर्म झाल्यानंतर त्याचं आम्ही पाठलाग केला घरापर्यंत काय, आणि नंतर मग इकडे शोरूम वाल्याला कळवलं। ओके, तुम्ही कसं कुठे गाड्या सापडला तुम्हाला हे आता? ह्या बरोबर ब्रह्मनगरला एक गाडी आम्हाला तिथं आम्ही केल्या डिटेक कुठे केली हॉस्पिटलच्या पे पार्किंगमध्ये ही गाडी होती। एक गाडी होती, ही गाडी त्यांच्या घरात होती। मग तुम्हाला एक केलीकडे मिळाली, एक त्यांच्या घरात तुम्ही शोधून काढला। ऍक्च्युली आता हे पोलिसांचं काम खरं तुम्ही केले, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते याबद्दल? आता हे शोधायचं काम हे पोलिसांचं असते, म्हणजे गाड्या चोरीला गेल्यानंतर शोधायचं काम हे पोलिसांचं असते। काय काम ते करतच होते काय माहित, पण आमच्या गाड्या गेल्या त्याच्यासाठी आमचं हे कार्य होते, आम्हाला आमच्या गाड्या सापडल्या पाहिजे त्याच्यासाठी आम्ही ते शोध घेतला। किती दिवसापासून शोध चालू होता तुमचा? कमीत कमी हा दिवाळीपासून आता 1 महिन्याच्या वरती होत आला हे चोरी होणं। त्याच्या मागावर आम्ही होतोच। सीसीटीव्ही कॅमेरे, त्या आजूबाजूवाल्याच्या गॅरेजवाल्यांच्या चौकशी, काय असं कुठला संशयित एरिया असेल की तिथं चोरी होऊ शकते। तुम्हाला कन्फर्म माहित होतं की बेळगावला गेल्यावर कन्फर्म माहित होतं? कारण जेव्हा 2 सीसीटीव्ही कॅमेरा, एक मच्छाला जिथं जे स्वीट मार्ट होता तिथला सीसीटीव्ही कॅमेरा जो पोलिसांनी शोधला सोडा, मग तिथं मी जाऊन नेक्स्ट टाइम बघितला तर तिथं सीसीटीव्ही कॅमेरावरनं कळालं की आपल्या गाड्या ह्या पिरणवाडी च्या पुढं आले, म्हणजे मच्छाच्या पुढं पिरणवाडी बेळगावमध्ये आलेल्या आहेत। बेळगावमध्ये मग पुढं मी RTO ऑफिसचा कॅमेरा चेक केला, जेव्हा तो पुढचा त्याच्यामध्ये काय ते सापडलं नाही तिकडं, मग तेवढ्यातच गाड्या असतील असं वाटलं आम्हाला काय। त्याच्यानं मी हे बघत राहिलो कुठे, म्हणजे एक काम करत असं गाडी दिसते त्या कलर वाईजचे जो कलर होता ना, मी जोनाईचे माझे फोटो होते त्या फोटो आधारचा मी या गाडीचे शोध घेतला। आपण 3 जणांनी मिळून दिवाळी काळामध्ये बेळगाव येथून रात्री 10 वाजता सुटून 12 वाजता शोरूम फोडून 3 वाजता गाडी त्या ठिकाणाहून बेळगाव येथे आणण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। त्यामुळे चोराला रंगेहात पकडून रामनगर पोलिसांना फोनद्वारे बोलून संशयित चोरट्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। निखिल असुकर, KMM मराठी, रामनगर।